नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 10वी इतिहास या विषयाबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे। तर प्रकरण 5 आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास या पाठाबद्दल आज माहिती पाहूया। प्रकरण 5 मध्ये 5 महत्त्वपूर्ण पॉइंट आहेत। एक आहे प्रसार माध्यमांची ओळख, दुसरा आहे प्रसार माध्यमांचा इतिहास, तिसरा आहे प्रसार माध्यमांचा आवश्यकता, चौथा आहे प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन, पाचवा आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्रे। ह्या 5 पॉइंट बद्दल आपण ह्या पाठामध्ये किंवा ह्या तासामध्ये चर्चा करणार आहोत। तर पहिला पॉइंट पाहूयात आपण, प्रसार माध्यमांची ओळख। बघा, प्रसार माध्यमे या शब्दात प्रसार आणि माध्यमे अशी दोन शब्द आहेत। म्हणजे प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचवणे, म्हणजे दूरवर माहिती पोहोचवणे, याला आपण काय म्हणतो, त्याचा प्रसार असं म्हणत असतो। एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या सहाय्याने दूरवर पोहोचवू शकतो। पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहोचवायची असेल तर त्यासाठी त्याने काय करायचे, संपूर्ण राज्यात पोहोचवायचं असेल तर कित्येक दिवस त्याला लागायचा, वेळ लागत असायचा। तर पूर्वी गावोगावी त्यासाठी काय करायचे, दवंडी वगैरे पिटवत असत। तर एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा त्या काळी काय व्हायचा, प्रसार व्हायचा। तर पुढचं आहे प्रसार माध्यमांचा इतिहास। बघा, भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रण कला, वर्तमानपत्रे सुरू झाली। मग वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचण्यास मदत होऊ लागली। मुद्रण कला म्हणजे छपाई यंत्र। मग वर्तमानपत्रे हे माहितीचे आणि ज्ञानाचं प्रसाराचं माध्यम म्हणून ओळखलं जातं। पहिलं आपण मुद्दा पाहणार आहोत, वर्तमानपत्रे। बघा, मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, त्यालाच आपण काय म्हणतो ॲडव्हर्टाइजमेंट, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, वर्तमानपत्र म्हणतो। मग वर्तमानपत्रे हे काय असतं, स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करत असतात। चालू घडामोडीच्या नोंदीची वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक काय असतो, दस्तऐवज असतो। अशा प्रकारे वर्तमानपत्राबद्दल आपण माहिती पाहिली। वर्तमानपत्रामध्ये काय काय गोष्टी छापल्या जातात, नेहमीच्या बातम्या म्हणा, अग्रलेख म्हणा, लोकांची मते म्हणा, जाहिराती, रंजक मनोरंजनाच्या गोष्टी म्हणा, किंवा आपलं पूरक मजकूर, ह्या सगळ्या गोष्टी छापलेल्या असून ठरलेल्या वेळी नियमितपणे ते कसं छापलं जातं आणि त्याचं प्रकाशन केलं जातं, त्यालाच आपण काय म्हणतो, वर्तमानपत्र असं म्हणतो। मग हे वर्तमानपत्र स्थानिक बातम्या पण देतात, देशांतर्गत म्हणजे राज्यातल्या बातम्या पण देतात, किंवा जागतिक बातम्या सुद्धा, जागतिक स्वरूपाच्या बातम्या सुद्धा ह्या वर्तमानपत्रामध्ये छापलं जातं आणि ते प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवलं जातं। मग चालू घडामोडीचं नोंदीचं सुद्धा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज असतो। दुसरा आहे वर्तमानपत्रांची पूर्वसुरी। बघा, इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशाचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत। इजिप्त म्हणजे काय, युरोप खंडातील एका देशाचं नाव आहे। आणि इसवी सन पूर्व काळात म्हणजे इसवी सन कधीपासून सुरुवात होतो, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी। त्या काळात काय झालेलं होतं, प्राचीन रोमन इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशाचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत। म्हणजे तिथला राजा त्यांचा काहीतरी आदेश द्यायचा असेल तर त्याचे लेख कोरू म्हणजे ते दगडामध्ये वगैरे कोरून ते सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांना दिसेल असे ते लावून ठेवायचे। मग प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात। प्राचीन रोमन साम्राज्य म्हणजे ते इटली या देशात असलेलं, आपल्या देशात जसं हडप्पा आणि सिंधू संस्कृती आहे प्राचीन संस्कृती, तसं त्यांच्या समकालीन किंवा पूर्वीची संस्कृती इटलीमध्ये असलेलं रोमन साम्राज्यात काय झालेलं होतं, सरकारी हुकूम वगैरे काही असेल ते लोकांना समजण्यासाठी देश व राजधानीतील घटनांची माहिती सुद्धा त्याची प्रत प्रांतोप्रांत वाटले जात। यात देश व राजधानीतील घटनांची सुद्धा आपल्याला माहिती असे। ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायना डेली ॲक्ट म्हणजे त्यालाच काय म्हटलं जातं, रोजच्या घटना नावाची वार्तापत्रे असतात। रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी ते लावत असत, जेणेकरून सगळ्या लोकांना त्याची माहितीचा प्रसार व्हावा यासाठी। लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोहोचवण्याचा तो काय होता, एक प्रभावी मार्ग होता। लोकांपर्यंत
सरकारी निवेदने पोहोचवण्याचा तो काय होता, एक प्रभावी मार्ग होता. 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. इंग्लंडमध्ये लढाईची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटत असत. धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी म्हणा, फिरस्ते तेथील स्थानिक लोकांच्या दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत. राज्याचे प्रतिनिधी वेगवेगळे ठिकाणी असत, ते ताज्या बातम्या दरबारात ते पाठवत असत. अशा प्रकारे पूर्वीच्या काळी कसं एखाद्या बातम्याचा प्रसार व्हायचा, एकमेकांपर्यंत पोहोचायचा, त्यांचे माध्यम कसं होतं, कोरीव लेखाद्वारे कसं ठेवत असत किंवा ते फिरस्ते किंवा त्यांचं शिपायांकडून कसं पोहोचवलं जायचं याची माहिती दिलेली आहे. तर आता भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केलं, ते इंग्रजांच्या काळात सुरू केलेलं होतं. बंगाल गॅझेट हे पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र होतं, ते जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केलेलं होतं. मग भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झालेलं असून ते कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगाल गॅझेट या नावाने ते ओळखलं जातं. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केलेलं आहे. काय आहे, पहिले वर्तमानपत्र बंगाल गॅझेट हे असून ते जेम्स ऑगस्टस हिकी या इंग्रज अधिकाऱ्यांना सुरू केलेलं आहे. त्यानंतरचं दुसरा वर्तमानपत्र आहे दर्पण. बघा, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत सुरू झालेलं आहे. ह्या दर्पण या वर्तमानपत्राच्या संपादकाचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर. बघा, दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास राजकीय म्हणा, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक असा इतिहास आपल्याला सापडतो. उदाहरण म्हणजे कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी म्हणा, या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय म्हणा, शहर साफ ठेवण्याकरता मंडळीची नेमणूक म्हणा, हिंदू विधवांचा पुनर्विवाह म्हणा, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात झालेली होती म्हणा, राजा राम मोहन राय यांची इंग्लंडमधील कामगिरी म्हणा, यावरून तत्कालीन परिस्थितीवर काय पडतो, प्रकाश पडतो. अशाच प्रमाणे दर्पण या वृत्तपत्राद्वारे लोकांनी स्वातंत्र्यापूर्वी आपल्या भारतातील अनेक नेत्यांनी वगैरे तेथील सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने वर्तमानपत्राची सुरुवात केली, जेणेकरून सगळी माहिती भारतातील लोकांना पोहोचावं. ते वृत्तपत्राचं नाव काय होतं, दर्पण. त्याचं संपादकाचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर. बघा, दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक कोण होते, बाळशास्त्री जांभेकर होते, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, आद्य संपादक म्हणून ओळखलं जातं. 6 जानेवारी हा त्यांचा काय आहे, जन्मदिवस असून तोच दिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात काय केला जातो, साजरा केला जातो. दुसरा आहे प्रभाकर. हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं आहे. ते फ्रेंचच्या बंडाचा इतिहास, त्यालाच काय म्हटलं जातं, फ्रेंच राजक्रांती. दुसरं आहे लोकहितवादी, त्या नेत्याचं नाव काय आहे, गोपाळ हरी देशमुख. यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. म्हणजे प्रभाकर बरोबरच त्यांच्या दुसऱ्या एक वर्तमानपत्राचं नाव काय होतं, शतपत्रे हे एक वर्तमानपत्र त्यावेळेला प्रसिद्ध झालेलं आहे. प्रभाकर या वृत्तपत्राचं संपादक कोण होतं, भाऊ महाजन यांनी होतं. त्यानंतरचे आहे ज्ञानोदय. बघा, ज्ञानोदय पत्रात, ज्ञानोदय हे एक वृत्तपत्राचं नाव असून ते 1842 मध्ये आशिया खंडाचा आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आलेला आहे. म्हणजे युरोपचा नकाशा ह्या ज्ञानोदय या वर्तमानपत्रात छापलेला असून मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान कोणाकडे जातो, ते ज्ञानोदय या वर्तमानपत्राकडे जात असून विजेच्या सहाय्याने माहिती पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमधून आपल्याला मिळते. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये चाख्या मसोबा शीर्षकांतर्गत छापून आली. 1857च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या होत्या. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते. उदाहरण म्हणजे इंदुप्रकाश या पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी कोण होते, ते कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केलेले आहे. कुठलं, दीनबंधू हे कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेलं असून या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते. आता आपण केसरी व मराठा या वृत्तपत्रांविषयी माहिती पाहणार आहोत. केसरी व मराठा या वृत्तपत्रांविषयी माहिती पाहणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा केसरी व मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला. केसरी व मराठा या वर्तमानपत्रांनी गाठलेला आहे.
1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्रे सुरू केली. या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. वाचा फोडणं म्हणजे समस्या सोडवलेला आहे. त्या काळचं ह्या 2 वर्तमानपत्रांनी त्या काळचे सामाजिक आणि राजकीय जे काही समस्या होत्या ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. देशस्थिती काय होती, देशभाषेतील ग्रंथ, विलायतेतील राजकारण, विलायत म्हणजे परदेशातील राजकारण म्हणजे इंग्रजांच्या किंवा इंग्लंडमधील राजकारण ह्या विषयाच्या संबंधाने केसरीने लेखन सुरू केलेलं आहे, जेणेकरून त्याद्वारे भारतीय समाजातील अंधश्रद्धेने आणि गुरफटलेल्या समाजामध्ये जनजागृती करणे हे त्यांचं मुख्य उद्देश होतं. मग 21व्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा प्रकारे आजच्या 21व्या शतकात लोकशाहीचा एक महत्त्वपूर्ण भूमिका म्हणून चौथा स्तंभ म्हणून वर्तमानपत्रे हे काय आहे, एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. म्हणूनच म्हटलं जातं की नॉलेज इज पॉवर म्हणून. तर त्यानंतरचं आहे केसरी आणि मराठा झालं. पुढचं आहे नियतकालिके. बघा, ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय. ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे छापलेलं प्रिंटिंग प्रत, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, नियतकालिके म्हणणार आहोत. यात साप्ताहिक आलं. साप्ताहिक म्हणजे जे 7 दिवसांनी प्रसारित होते त्याला साप्ताहिक म्हटलं जातं. दुसरं आलं पाक्षिक आलं, ते 5 दिवसांनी प्रसारित होते त्याला पाक्षिक म्हटलं जातं. त्यानंतर मासिक आलं, जे महिन्यांनी प्रसारित होते त्याला मासिक म्हटलं जातं. द्वैमासिक म्हणजे 2 महिन्यांनी, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यांनी, षण्मासिक म्हणजे 6 महिन्यांनी, वार्षिक म्हणजे वर्षांनी याचा समावेश यामध्ये होतो. एका वर्षांनी प्रसारित होणाऱ्या प्रताला आपण काय म्हणणार आहोत, वार्षिक असं म्हणणार आहोत. षण्मासिक म्हणजे 6 वर्षांनी प्रसारित होणाऱ्या वर्तमानपत्राला आपण षण्मासिक असं म्हणणार आहोत. 6 महिन्यात ज्या ज्या काही महत्त्वपूर्ण घटना, घडामोडी, बातम्या घडून गेल्या त्या एकदाच त्याचं नियोजन करून प्लॅनिंग करून छापलं जातं त्याला आपण षण्मासिक म्हणतो. आणि वर्षात घडलेल्या संपूर्ण घडामोडी एकदा छापलं जातं त्याला आपण काय म्हणतो, वार्षिक असं म्हणतो. याखेरीज अनियतकालिक हाही प्रकार रूढ आहे. अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ हा काय असतो, निश्चित नसतो. अनियतकालिक हा कधीही छापलं जातं. आधुनिक काळात अनेक वृत्तपत्रांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत, जसं आपण ई लर्निंग म्हणतो. त्यांच्या वाचकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिक्षकाच्या मदतीने ई वृत्तपत्रे वाचायची ते आपण समजून घेऊया. बघा, आता बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केलेलं होतं. नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती 1929 साप्ताहिक महत्वाचं आहे. प्रगती हे एक साप्ताहिक आहे. 1929 मध्ये दर 7 दिवसांनी ते छापलं जायचं. आणि त्यांचे संपादकाचं नाव काय होतं, शंकर शेजवलकर हे होतं. त्यांनी प्रगतीमधून काय काय गोष्टी छापलेल्या आहेत, इतिहासशास्त्राबद्दल सांगितलेल्या आहेत, महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे, सामाजिक चळवळी काय होत्या तेही प्रगतीमधून छापून निघालेले आहेत, इत्यादी विविध विषयांवर विपुल प्रमाणात मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात लेखन कशामध्ये झालेलं आहे, प्रगती या साप्ताहिकातून झालेला आपल्याला दिसून येतो. आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके निघत आहेत. उदाहरण मराठी भाषेतील भारतीय इतिहास म्हणा, संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका इत्यादी. पुढचा आहे वेब पत्रिका. पुढचा आहे वेब पत्रिका. बघा, अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रिका, वेब पत्रकारिता, अत्याधिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो. यामध्येही इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो. वेब न्यूज पोर्टल्स म्हणा, सोशल मीडिया म्हणा, वेब चॅनल्स म्हणा, यूट्यूब यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिलं जातं. सोशल मीडिया त्याच्यामध्ये काय होतं, इंस्टाग्राम म्हणा, आपलं फेसबुक म्हणा, किंवा वेब चॅनल्स असतात अनेक, किंवा आपलं यूट्यूब आहे, ह्यावर कुठकुठल्या इंग्रजी म्हणा, इतिहास ह्यासारख्या विषयाचा किंवा भाषा विषयामधून सुद्धा वाचकांसाठी म्हणा, ते पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी म्हणा मजकूर उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतरचा आहे आकाशवाणी. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBCचा नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झालेलं आहे. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBSचे असे नामकरण केलेलं आहे. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ AIR असे
झालेला आहे. अशा प्रकारे आकाशवाणी ह्याबद्दल आपण माहिती पाहिलो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर AIR त्यालाच काय म्हटलं जातं, ऑल इंडिया रेडिओ, भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग म्हणून झालेला आहे. शासकीय कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होतं. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविध भारती या लोकप्रिय रेडिओद्वारे किंवा सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झालेला आहे. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झालेल्या आहेत. उदाहरण म्हणजे रेडिओ मिर्ची, हे त्याचं एक उत्तम उदाहरण आपण देऊ शकतो. 23 जुलै 1927 रोजी भारताने पहिलं इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले. त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत. हे आपण ॲडिशनल माहिती म्हणून सुद्धा घेऊ शकतो. पुढचं आहे दूरदर्शन. बघा, 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. यांनी महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू केले. 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. 1991 मध्ये परदेशी व देशी खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. आजमितीला भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. अशा प्रकारे दूरदर्शनच्या वाहिन्या काय आहेत? आजमितीला 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत की जेणेकरून प्रेक्षक त्याच्याद्वारे माहिती आणि मनोरंजन उपलब्ध करून घेऊ शकतात. त्यानंतरच आहे प्रसार माध्यमांची आवश्यकता 5.3 आपण पाहू शकतो. ह्या सगळ्या प्रसार माध्यमाची, रेडिओ म्हणा, TV म्हणा, दूरदर्शन म्हणा, सोशल मीडिया म्हणा, वेब पत्रकारिता म्हणा, ह्याची आवश्यकता काय आहे ते आपण पाहणार आहोत. माहितीचा मुख्य प्रवाह समाजात पसरवण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. एखादी माहिती, बातमी समाजात पसरवण्यासाठी ह्या सगळ्या माध्यमाची आवश्यकता असते. अग्रलेख म्हणा, विविध सदरे म्हणा, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे काय आहे त्याचं अविभाज्य भाग असतात. मग वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचक हे आपले म्हणणे मांडत असतात. लोकशाही अधिक सदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात. अशा प्रकारे दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्यांनी वर्तमानपत्रांनी आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली. दूरदर्शन हे दृकश्राव्य म्हणजे काय? दृक म्हणजे जे डोळ्यांनी दिसते आणि श्राव्य म्हणजे ऐकते. हे दूरदर्शन फॉर एक्झाम्पल आपण काय TVचं उदाहरण देऊ शकतो. हे काय आहे? दृकश्राव्य आहे. ऑडिओ आणि व्हिज्युअल दोन्ही दिसतं, त्यामुळे आपल्याला जास्त माहिती काय होतं, जे आकाशवाणीद्वारे फक्त आपण ऐकू शकतो किंवा रेडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकणार नाही, ऐकू शकतो. पण TV सारख्या गोष्टीमधून आपण काय करू शकतो? टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपण ऐकूही शकतो आणि पाहूही शकतो. त्यामुळं रेडिओ आणि दूरदर्शनच्या आकाशवाणी आणि वर्तमानपत्र हे आपण पाहू शकतो किंवा वाचू शकतो, पण ऐकू शकत नाही. वर्तमानपत्र आणि आकाशवाणीचं मर्यादा दूरदर्शननं ओलांडल्यामुळं प्रत्यक्ष काय घडलेलं आहे हे दाखवायला सुरुवात झालेलं होतं. कुठल्या ठिकाणची माहिती, तिथली घटना, भांडण, म्हणजे कुठलं तरी दंगा वगैरे झालेलं असेल तर ते ऑडिओ व्हिज्युअल रूपाने दाखवल्यामुळं प्रत्यक्ष काय घडलं हे जनतेपर्यंत पोचतं. जनतेला एखाद्या घटनेचा आखो देखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही. म्हणजे जनतेला एखाद्या घटनेचा आखो देखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाहीये. अशा प्रकारे दूरदर्शनची किंवा प्रसार माध्यमाची आवश्यकता काय आहे हे आपण पाहिलेलं आहोत. आता आपण पुढचं पॉइंट पाहणार आहोत. चौथा पॉइंट आहे प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन. प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन. प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. प्रत्येक वेळी वर्तमानपत्रांमधून आपणासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नाही. आपणास ती तपासून घ्यावी लागते. अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे.
म्हणजे स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने, म्हणजे जर्मनीमध्ये प्रसार होणाऱ्या एक साप्ताहिकाचं नाव काय आहे, स्टर्न आहे. त्यात ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. म्हणजे त्यामध्ये काय झालेलं आहे, ॲडॉल्फ हिटलर कोण होता, हा जर्मनीचा काय होता, नेता किंवा तेथील प्रमुख अध्यक्ष होता. मग आपल्याकडे जसं पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष असतो तसं त्यांचा राष्ट्राध्यक्ष होता. तो त्यांच्या हस्ताक्षरामधील अनेक रोजनिशी त्यांनी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना तो विकलेला आहे. हिटलरची या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळण्याची बातमी प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे हिटलरनी त्यांच्या स्वतःच्या स्वअक्षरामध्ये एकेकाळी संपूर्ण युरोपवर आपलं वर्चस्व गाजवणारा ॲडॉल्फ हिटलर, मग त्यांच्या हातातील हस्ताक्षर तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळण्याची बातमी ते प्रसिद्ध झालेलं असून, परंतु त्या रोजनिशा नकली असल्याचे ते सिद्ध झालं. त्यामुळे प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते. मग असं प्रसार झालं की ते प्रत्यक्षात त्यांच्याच हातातील लिहिलेले हस्ताक्षर आहेत असं सांगून ते विकल्या आणि प्रसारित केल्या, पण ते नकली असल्याचं प्रसिद्ध झाल्यामुळे सुद्धा काय होतं, कुठल्याही बातमी वाचत असताना ती बातमी किती खरी आहे खोटी आहे याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यावी लागते. बघा, त्यामुळे प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं काय करावं लागतं, आपल्याला चिकित्सकपणे आकलन करावं लागतं. प्रत्येक माहिती ही बरोबर आहे की नाही याची शहानिशा करावी लागते. त्यानंतर आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. बघा, वर्तमानपत्राच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. हे काम करत असताना मागची बातमी सांगावी लागते. अशा वेळी वर्तमानपत्राची इतिहासाची काय असते, गरज पडते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात अशा स्वरूपाची एखादी घटना इतरत्र घडली असल्यास वर्तमानपत्रे ती बातमीमध्ये चौकट देऊन छापतात. तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत काय होते, जाता येते. अशा प्रकारे वर्तमानपत्रांमधील सदरांमध्ये 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी असे प्रकारची सदरे असतात. ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात. या प्रकारच्या सदरांमधून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान काळ समजण्यास मदत होते. अशा प्रकारे आपण वर्तमानपत्राच्या संबंधित व्यावसायिक क्षेत्रांविषयी आपण माहिती पाहिलेला आहोत. इतिहासासंबंधित बघा, एकाग्रलेख असतो, लेख असतो, दिनविशेष असतं, आढावा असतो, बातमी असते, सदरे असते. ह्या गोष्टीबद्दल सुद्धा आपल्याला काय होते, यामध्ये माहिती घेता येते. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. उदाहरण म्हणजे 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले, त्याला 2014 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली. म्हणजे त्या युद्धाचा सरुकच आढावा घेणारा पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहिती असावा लागतो. 1942च्या चेलेजाव आंदोलनाला 2017 मध्ये 75 वर्षे पूर्ण झाली. अशा प्रसंगी वर्तमानपत्रे, लेख म्हणा, अग्रलेख म्हणा, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे सुद्धा त्या घटनेचा आपल्याला वेध घेता येतात. मग त्यावेळी इतिहासाचा अभ्यास आपल्याला उपयोगी पडतो. मग वर्तमानपत्रे शब्दकोड्यांमध्ये सुद्धा इतिहासाचा आधार घेतात. तुम्ही सुद्धा वेगवेगळी शब्दकोडी तयार करण्याचा प्रयत्न करून पहा. किल्ल्यांची नावे वापरून केलेली शब्दकोडी वगैरे आपण वर्तमानपत्रांमध्ये पाहत असतो, तो सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा विषय असतो. उदाहरण म्हणजे 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्याची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी काय होतो, उपयोग होतो. 1942च्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्रांनी बजावलेल्या कामगिरीची माहिती सुद्धा शिक्षकाच्या मदतीने आपल्याला काय होतं, म्हणजे मिळवता येतं. आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकाची गरज असते. राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी म्हणा, एखाद्या ऐतिहासिक घटनेस 1 वर्ष झालं, 25 वर्ष झालं, 50 वर्ष झालं किंवा 100 वर्ष झालं वा त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती आपल्याला लागते. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. मग आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो. अशा प्रकारे दूरदर्शन आणि इतिहासाचे जवळचे नाते आहे. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचे आणि जागृती करण्याचे महत्त्वाचे काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्या करतात. दूरदर्शनवरील रामायण म्हणा, महाभारत अशा पौराणिक मालिका, तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला. रामायण महाभारत सारख्या मालिकांची निर्मिती करताना तत्कालीन वातावरण, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, राहणीमान
भाषा यासंबंधीच्या जाणकारांच्या मदतीची सुद्धा गरज लागते. त्यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. बघा, आधुनिक काळात डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री ह्यासारख्या चॅनलवर सुद्धा प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभराचा इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला केला गेला आहे. म्हणजे त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घर बसल्या जाणून घेऊ शकतात. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागाचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते. उदाहरण म्हणजे कर्तृत्ववान स्त्री पुरुष, खेळाडू, सेनानी इत्यादी. त्याखेरीज वास्तू, किल्ले, साम्राज्याचे उदयास्त इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेने पाहत असतात. म्हणजे काय, ह्या सगळ्या सोशल मीडियावरून आपल्याला काय होतं, डिस्कव्हरी टीव्हीवरून किंवा यूट्यूबच्या चॅनलवरून वगैरे डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री ह्यासारख्या चॅनलवरून आपल्याला इतिहासाबद्दल किंवा जॉग्राफीबद्दल संपूर्ण देशाचा नव्हे तर जगाचाच हिस्ट्री आणि जॉग्राफी आपल्याला पाहता येतं. तर कर्तृत्ववान स्त्री पुरुष म्हणा, खेळाडू, सेनानी इत्यादीची सुद्धा माहिती आपल्याला मिळते. त्याखेरीज वास्तूचं म्हणा, किल्लेचं, साम्राज्याचे उदयास्त इतकेच नव्हे तर पाककलेच्या इतिहासावरील मालिकाही लोक उत्सुकतेने पाहत असतात. एखादा चॅनल असतो, त्यावर एखादा कार्यक्रम असतो, नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे रसोई त्यावर सांगितलं जातं. मग लाडू बनवणं कसं किंवा एखादा स्वयंपाक, एखादा भाजीबद्दल ते विशेषतेनं सांगितलं जातं. ते सुद्धा लोक घर बसल्या, स्त्रिया म्हणा, कोणाला जास्त त्यामध्ये आवड आहे ते म्हणा, आवडीने पाहत असतात. वरील सर्व क्षेत्रांसाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची काय असते, गरज असते. तर आता इथे आपला प्रकरण संपतो. जाणून घ्या, ह्याच्यामध्ये छोटीशी एक माहिती आहे ते आपण वाचून पाहणार आहोत. भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे. पंडित नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. म्हणजे श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकाने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडलेला आहे. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली. हडप्पा संस्कृती म्हणा, त्यापूर्वीचं वैदिक काळ म्हणा, रामायण महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, तुर्क अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड म्हणा आणि मुघलांचे बादशहांचे योगदान म्हणा, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य म्हणा, समाज सुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम असे अनेक घटना या मालिकेतून आपल्याला मांडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या या मालिकेतून अनेक इतिहासामधील घटना, मौर्यकालीन घटना म्हणा, मुघल बादशहाचे योगदान म्हणा, मुघल बादशहांचं काय, बाबर, हुमायून, अकबर, शहाजहान, जहांगीर, औरंगजेब यांच्या प्रत्येकांचा इतिहास म्हणा किंवा वैदिक काळ म्हणा, हडप्पा संस्कृती, त्याला सिंधू संस्कृती म्हटलं जातं. वैदिक काळामध्ये 4 महत्त्वपूर्ण वेद होते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ह्यासारख्या वेदांबद्दल माहिती सुद्धा त्यांनी त्या मालिकामध्ये पूर्णपणे कसं ऑडिओ आणि व्हिज्युअलच्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग या मालिकेत नाट्य म्हणा, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयात सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यामुळेही ह्या मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली. अशा प्रकारे ह्या चॅनलविषयी आपण माहिती पाहिलेलंच आहोत. तर इथे आपला प्रकरण संपतो. प्रसार माध्यम आणि इतिहास ह्यामध्ये ह्या महत्त्वपूर्ण 5 मुद्द्यांविषयी चर्चा केलेली आहोत. तिसरा मुद्दा होता प्रसार माध्यमाद्वारे अनेक वृत्तपत्रे छापलं गेलं, वेब पत्रकारिता होतं किंवा सोशल मीडिया होतं. अनेक वृत्तपत्राचे स्वातंत्र्यपूर्वी काळच्या काळापासून सुद्धा अनेक वृत्तपत्राबद्दल आपण माहिती पाहिलं. त्यामध्ये दर्पण होतं, शतपत्रे होतं, प्रभाकर होतं, केसरी व मराठा ह्यासारख्या वृत्तपत्रांबद्दल सुद्धा आपण माहिती पाहिलेलंच आहोत. शिवाय चौथा महत्त्वपूर्ण मुद्दा होता की प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे प्रत्येक गोष्ट खरीच असतं असं नाही. की हिटलरनी लिहिलेलं त्या काळचं काय होतं, जर्मनीमधील एक प्रत, स्टर्न या साप्ताहिकानं छापलेलं एक प्रत काय होतं ते चुकीचं होतं किंवा ते खोटं होतं. त्यामुळे सुद्धा प्रत्येक बातमी वाचताना वाचकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की ती चुकीचं आहे की बरोबर आहे, खोटी आहे की खरं आहे, हेही चिकित्सकांना आकलन करणे गरजेचं असतं. त्यामुळे संबंधित व्यावसायिक क्षेत्र, त्याला संबंधित असलेल्या व्यावसायिक क्षेत्राबद्दल सुद्धा आपण माहिती पाहिलं. यूट्यूब म्हणा, सोशल मीडिया म्हणा किंवा टेलिव्हिजन म्हणा, त्याद्वारे अनेक कार्यक्रम वगैरे आपण पाहू शकतो. त्याद्वारे सुद्धा आपलं करिअर सुद्धा होऊ शकतं. शिवाय काय आहे, आपल्याला आकाशवाणी आणि रेडिओच्या माध्यमातून, दूरदर्शनाच्या माध्यमातूनही माहितीचं जास्तीत जास्त प्रसार करता येतं. आणि त्याशिवायही आपण मालिका उदाहरणं दिलं,
उदाहरण दिलं पंडित नेहरू यांनी सुद्धा त्यांच्या अनेक मालिका छापलेल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण इतिहासाबद्दल, जागतिक इतिहास म्हणा, स्थानिक इतिहासाबद्दल म्हणा, स्वातंत्र्य पूर्वीचा आणि नंतरच्या इतिहासाबद्दल सुद्धा आपल्याला त्याद्वारे माहिती मिळू शकते. इथे आपला प्रकरण संपतो. नमस्कार.